नीट पेपर फुटीच्या या घटनांनंतर देशभरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल वातावरण होतं की परीक्षा होतील किंवा नाही, किंवा आम्ही परीक्षा पुन्हा देऊ किंवा नाही, किंवा आज ही परीक्षा देशभरामध्ये पार पडत आहे। सांगली जिल्ह्यात सुद्धा ही परीक्षा पार पडत आहे। साधारण 4,572 विद्यार्थी या परीक्षेसाठी सांगली जिल्ह्यात बसलेले आहेत आणि यापैकी काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत ज्यांना खरोखर आनंद होतोय की आज परीक्षा त्या देत आहेत, कारण ज्या पद्धतीने गेल्या महिनाभरामध्ये नीटच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांना आनंद होतोय। मला सांग, तू कुठून आलीस आणि तुला कशा प्रकारे आनंद होतोय? मी जयसिंगपूरहून आले। मला परत आता पेपर देण्यासाठी खूप आनंद होतोय। मला वाटत होती की आता पेपर होईल का नाही याची चिंता होती, पण आता आनंद आहे की नीटचा आम्ही पेपर पहिल्यांदा आता परत देणार। तुला काय वाटतं, कारण दुसऱ्यांदा 2 वेळा अभ्यास करावा लागला? हो, मी सांगोल्यावरून आलेले। बरं, पेपर म्हणजे देण्यात आनंद होतोय। बरोबर। अभ्यास पुन्हा करावा लागला, काय कसं जरा टेन्शन अभ्यासच होतं? हा, टेन्शन। तुम्हाला काय वाटतंय, कारण अभ्यास सुद्धा दुसऱ्यांदा डबल करावा लागला का परीक्षा परत होईल असं वाटलं नव्हतं, किंवा काय वाटतं? नाही वाटलेलं होणार परत। छान वाटतंय। बरं, आज परत तुम्ही परीक्षा एकदा. देत आहे, हां. समोर जात आहे, छान वाटतं। झाला अभ्यास पूर्ण तुमचा? पूर्ण? हो हो। मागची परीक्षा रद्द झाली किंवा पेपर फुटी झाल्यानंतर काय वाटलं होतं तुम्हाला? काय टेन्शन आलं होतं किंवा? हा, तसं टेन्शन आलेलं, कारण वाटलेलं एक्झाम सोपी गेलेली, तशी 3 मेला झालेली ती। मग आता प्रेशर आलेलं की पेपर कसा निघेल, डबल पेपर फुटेल का वगैरे। पण आता NTA लगेच 21 जूनला पेपर घेतल्यामुळं आम्हाला जरा असं थोडंफारसं ठीक वाटतंय की आता पेपर होऊन कट ऑफ लागून चांगले कॉलेज भेटतील। आनंद वाटतो आता हो. सगळ्या गोष्टीचा? हो। नक्कीच नीट परीक्षेवरून देशभरामध्ये जो काही गोंधळ निर्माण झाला होता, त्यानंतर विद्यार्थी चिंतेत होते, पालक चिंतेत होते, तर नीटची परीक्षा लगेच होईल किंवा नाही, किंवा त्याला कालावधी लागेल का, या चिंतेमध्ये होते। कारण या नीटच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचं पुढचं भवितव्य सुद्धा अवलंबून होतं। त्यामुळं आज ही नीटच्या परीक्षा होत आहेत, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी हे आनंदात आहेत आणि नक्कीच पारदर्शीपणे ह्या परीक्षा पार पडतील अशा अपेक्षा सुद्धा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।